अजित पवारांनी पोलीस अधिकाऱ्यांसारखं बोलण्यापेक्षा बीडमध्ये येऊन सामान्यांशी चर्चा करावी असं आवाहन शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंनी केलंय। त्यामुळे मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणात भाजपच्या सुरेश धसांनंतर आता शिंदेंचेही नेते आक्रमक होऊ लागलेत। पाहूयात। भाजपनंतर आता शिंदे गटाचे नेतेही सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून अजित पवार यांना घेरू लागले। पुरंदरच्या विजय शिवतारे यांनी मस्साजोगला जात देशमुख कुटुंबियांचं सांत्वन केलंय आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्षमतेचा दाखला देत अजित पवार यांना सवाल केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचंही रेकॉर्ड सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे की अन्यायाच्या विरुद्ध कसा लढणारा माणूस आहे। मला आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटतंय की अजितदादांच्या बाबतीमध्ये परखड नेतृत्व म्हणून बोललं जातं, परंतु एवढ्या सगळ्या महाराष्ट्राला चुकीची गोष्ट वाटत असताना वाल्मिक कराड याचं हे साम्राज्य आणि त्याच्यातून ही विश्ववल्ली निर्माण झाली आहे हे असताना त्यांना बाकी काही वाटत नाही। थोडंसं त्याचं शल्य मला वाटतं, कारण कडक माणूस आहे, तो परखड आहे। त्या संदर्भामध्ये कितीदा तेच सांगायचं, जे कोणी त्या एकंदरीत चौकशीमध्ये दोषी असेल त्या सगळ्यांवर कारवाई होईल। अरे बाळा, चौकशीला सामोरं गेलं, तुझी चौकशी केव्हा होईल? तुझं नाव आलं तर होईल ना। तुझं जर नाव नसेल तर चौकशी बळबळ तुझी करतील का रे? काय तुम्ही पण मग वाल्मिक कराडांना अनेक वेळा ईडीची नोटीस आली, का नाही काय झालं? त्यांच्यावर मोक्का का नाही लावण्यात आल्या? काल 6 का 7 जणांवर मोक्का लावण्यात आल्यात, बरोबर? मग वाल्मिक कराडवर का नाही मोक्का लावला? अटक त्यांची झाली, कशी झाली? ते शरण आले? काय चेष्टा लावली आमच्या सगळ्या बीड आणि परभणीमध्ये झालेल्या लोकांची आणि महाराष्ट्राच्या कुटुंबांची? मला बाकीचं कोण काय म्हणतात त्याशी घेणं देणं नाही। मला बाकीचं कोण काय म्हणतात त्याशी घेणं देणं नाही। जोवर या प्रकरणात नाव येत नाही तोवर कसा काय राजीनामा घ्यायचा अशा शब्दात अजित पवार यांनी धनंजय मुंडेंचा बचाव केला। मात्र 2 कोटींच्या खंडणीची डील ही धनंजय मुंडेंच्याच बंगल्यावर ठरली। जर हा आरोप खोटा निघाला तर राजकारण सोडेन असं आव्हान सुरेश धस यांनी दिलंय। त्यावर अद्याप धनंजय मुंडेंनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर, त्याचं नाव आहे सातपुडा, या बंगल्यावर अवादा कंपनीचे अल्ताफ तांबोळी प्लस शुक्ला व इतर अधिकारी वाल्मिक आणि बिक्कड यांची बैठक झाली। बैठकीमध्ये डील 3 कोटीला फायनल झाली। आका क्या बोले? 3 करोड़ लेके दो। अरे बाबा, हे सातपुडा सरकारी बंगल्यावर जर बैठका घेत असतील आणि ही बैठक जर चुकीची निघाली, मी चॅलेंज देतो, राजकारण सोडून देईल। अरे बाळा, चौकशीला सामोरं गेलं, तुझी चौकशी केव्हा होईल? तुझं नाव आलं तर होईल ना। तुझं जर नाव नसेल तर चौकशी बळबळ तुझी करतील का रे? काय तुम्ही पण मस्साजोगला सांत्वनपर भेटीनंतर परतताना गावकऱ्यांनी अजित पवार यांच्या समोर घोषणा दिल्या होत्या। त्यावरूनही विजय शिवतारे यांनी अजित पवारांना सवाल केलाय। मंत्रिमंडळातून काढा, पक्षपात केला दादा, मंत्रिमंडळातून काढून टाका त्याला। धनंजयला पद देऊ नका दादा, तुम्ही आमचं म्हणणं ऐकून घ्या पाहिजे होतं, जनतेचं म्हणणं देऊ नका दादा, त्याच्या एकट्यामुळे सगळं दादा, दादा आमचं म्हणणं ऐकून घ्या, मंत्रिमंडळात ठेवू नका, धनंजय मुंडेला ठेवू नका दादा। दादांनी सर्वसामान्य माणसात येऊन जरा बोलावं, त्यांना माहित पडेल, त्यांनी स्वतः बीडला यावं, गावागावातून लोकांना बोलून घ्यावं, अधिकाऱ्यांना बोलून घ्यावं, सफर झालेल्या शेतकऱ्यांना बोलून घ्यावं, ज्यांचे फसवणूक झाले त्या हार्वेस्टरच्या संदर्भातल्या शेतकऱ्यांना बोलून घ्यावं, चर्चा करावी त्यांनी। वास्तव त्यांना माहित पडेल, वास्तव त्यांना व्यवस्थित माहित पडलं
मला वाटत नाही की राजकीय दृष्ट्या तसं काय ते करतील. ते परखडपणे काम करतील. दुसरीकडे जर बीड अशा घटनांनी बदनाम होत असेल तर राज्यातल्या इतरही शहरांमध्ये घटना घडत आहेत असं म्हणत मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी पुणे आणि नागपूरचं उदाहरण दिलंय. त्या जिल्ह्याच्या विषयी अशा घटनेने तो जिल्हा बदनाम होत असेल तर माझ्याकडे आता म्हणजे RTI मधून प्रत्येक जिल्ह्यातल्या घटनांचा आढावा आहे. मला माहिती आहे की पुणे जिल्ह्यात किती घटना घडल्यात. अजूनही मुळशी पॅटर्नच्या हत्या चालू आहेत. नागपूरमध्ये परवा मी अधिवेशनात असताना एका महिलेला पेट्रोल भरत असताना तिने एका तरुण लोकांवर थांबवलं म्हणून नाक घासून तिला पायावर चपलेवर तिला माफी मागायला लावली. अशा अनेक घटना राज्यभर घडत आहेत आणि म्हणून ही घटना निर्घृण आहे. तिचा आम्ही तीव्र निषेध केलेला आहे, वेळोवेळी केलेला आहे. तुम्ही मलाच का सिद्ध करायला लावताय की मी बोलत नाहीये, मी हे करत नाहीये. माझी भूमिका काय आहे? मी पर्यावरण मंत्री आहे. माझ्याकडे ती भूमिका असती तर मी त्या भूमिकेत बोलायला पाहिजे. दुसऱ्यांच्या भूमिकेत हस्तक्षेप करणं माझं काम नाही. बीड जिल्ह्याला बदनाम आम्ही नाही करत. बीड जिल्हा कुठं बदनाम करावं? फक्त परळी पॅटर्न म्हणतो आम्ही. परळीचा पॅटर्न, बीड जिल्हा नाही. बीड जिल्हा आमचा, आम्ही शाबित आहोत. आमचं व्यवस्थित चाललंय. आम्हाला परळीवाल्यांचा काही संबंध नाही. तुमचा परळी पॅटर्न बदनाम होतं. आमच्या आष्टीतल्या लोकांनी कोणाच्या जमिनीवर जे आहे कुणी पीक विमा भरलेला एक शेतकरी दाखवा, पाटोद्यातला दाखवा, शिरूरमधला दाखवा, बीडमधला दाखवा, गेवराईतला दाखवा, धारूरमधला दाखवा, वडवणीचा दाखवा, माजलगावचा दाखवा, केजचा दाखवा आणि अंबाजोगाईचा. फक्त परळीचेच लोक का विमा भरतायत? सगळ्या जिल्ह्यात भरतायत आणि संपूर्ण राज्यात भरतायत. पण बदनामीचं कार आम्ही कुठं बदनाम करतो? कृषी मंत्री तुमचा, परळीचा पॅटर्न तुमचाच. आणि या पॅटर्नची सुरुवात ही बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेली आहे. एक 2 ते 3 दिवसामध्ये सुरुवात 200 कोटीपासून झालेली आहे आणि ही 2000 ते 4000 कोटीवरती गेलेली. वाल्मिक कराड हा सरकारचा जावई असल्यासारखं त्याला वागवलं जातंय. सरकारचा जावई असल्यासारखं. कारण आपण बघितलंय वाल्मिक कराड यांचं सगळ्यांबरोबर अगदी चांगलं गणित आहे. पण त्यांचे जे मोठे त्यांचा जो वरदस्त त्यांच्यावर आहे तो धनंजय मुंडे आणि कुठेतरी छोट्या मोठ्या प्रमाणात पंकजा मुंडे यांचा देखील आहे. तर हे जोपर्यंत दबाव तंत्र थांबत नाही तोपर्यंत वाल्मिक कराडांवर हा मोका लागणार नाही. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.